खूप छान नियोजन आहे. आता सगळे नवीन प्लेयर खेळले इथं. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत फायनल मॅच साठी आपल्याला. प्रथम फलंदाजीसाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. आपल्या समवेत आहेत बालाजी फायटर संघाचे संघ नायक. इथे फलंदाजीमधून अध्यक्षा हैदोस घालून टाकलाय फलंदाजानं तो संघ नायक सोने आव्हाळे आमच्या समवेत आहेत. प्रथम क्षेत्ररक्षण करायचंय. टार्गेट सांगितलं 100 प्लस धावा बनवणार आहेत. किती धाव्यांपर्यंत अडवायचा प्रयत्न आहे? हा 100 ठीक आहे, पण आमचे पण बॉलर चांगले आहे. नाईटला आम्ही पण त्यांना रन जास्त करून नाही देऊ शकत, तर आम्ही 80 ते 90 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. विशेष करून तुझ्या फलंदाजीवरती सगळ्या मदार आहे तुझ्या संघाची. कशा प्लॅनिंग आखलेल्या आहेत की फायनल मध्ये कसं खेळायचंय? फायनल मध्ये काय नाही, फायनल मध्ये हा आमच्याकडे पण बॅट्समन आहे. शुभम हरपळे, अनिकेत आवाळे, आशिष सातवे हे पण बॅटिंग करू शकतात. मी जर शून्यावरती आउट झालो तरी आमची टीम 120 डिपेंड रन करू शकतात. त्याच्यामुळे टीम सगळी माझ्या जबाबदारी नाहीये, ती सगळी प्रत्येक वैयक्तिक गेम करतात. खरं तर आतापर्यंत प्रवास तुमचा खूप चांगला आहे. एकही पराभव तुम्ही या स्पर्धेमध्ये स्वीकारलेला नाही, त्यामुळे आत्मविश्वास खूप मोठा आहे. मात्र हे जे आयोजन केलेलं आहे आव्हाळवाडी प्रीमियर लीगचं प्रतीकदादा आव्हाळे पाटलांनी आणि त्यांच्या मित्रपरिवाराने जे आयोजन केलेलं आहे त्या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप भारी केलेलं आहे, कारण की गावातल्या मुलांना असं प्लॅटफॉर्म एक नंबर केलेला आहे. कारण की आपल्या गावातले प्लेयर वाघोलीमध्ये खेळत नाही एवढे, की एकच टीम जाते गावातून. तर आता 14 टीमा झालेल्या आहे गावामध्ये, तर प्रत्येक प्लेयरला चान्स आहे की आपण इथं खेळून वाघोलीमध्ये खेळू. हा ठीक आहे, चांगलं नियोजन केलेलं आहे की वाघोली टीममध्ये आपली जी आवडची एकच टीम असते. तर ह्या नियोजननी की आपले नवीन प्लेयर तयार होतात, नवीन बॉलर तयार होतात. कारण की आता आम्ही आवडची टीम वाघोलीमध्ये खेळलो तर आमच्यामध्ये बॉलर नव्हते. आम्ही तिथे बॉलिंग टाकली की आमच्याकडे बॅट्समॅननी बॉलिंग टाकली, बॉलर नव्हते आमच्या टीममध्ये. आता ह्या नियोजननी असं होईल की आमच्या नवीन बॉलर तयार होतात. पुढचा संघ हेमंत सातव युवा मंच संघ आहे. आतापर्यंत आपण बघितलं खूप संघर्ष करत हा संघ वरती आलेला आहे. कुठला प्लेअरवरती तुम्ही टार्गेट केलंय की कुठल्या गोलंदाजाला किंवा कुठल्या फलंदाजाला रोखायचा प्रयत्न असणार आहे? आम्ही शक्यतो विकास जाधव आणि उमेश सातव यांना टार्गेट करायचा प्रयत्न करू, कारण की ते डेंजर आहे की 20 बॉलमध्ये 50 करतील. विकास जाधवचे डेंजर बॉलिंग आहे, ते आम्हाला विकेट घेऊ शकतात. त्यांना आम्ही रिस्पेक्ट करू आणि डिफेन्स करू. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. बालाजी फायटर संघ नायक आमच्या समवेत होते सोने आव्हाळे. नक्की तुम्हालाही शुभेच्छा आहेत खूप, आणि खूप चांगला खेळ आम्हाला फायनल मॅच मध्ये बघायला मिळेल. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि टॉस जिंकला हेमंत सातव युवा मंच संघानं. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्षेत्ररक्षणासाठी बालाजी फायटरला निमंत्रण आहे. मी विनंती करतो आता आमच्या सगळ्या मान्यवर पाहुण्यांना की आपण सगळ्यांनी थेट मंचावरती जायचंय, स्थानापन्न व्हायचंय आणि जिथून फायनल सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. बिग बॅटल, एक मोठं युद्ध यानंतर मैदानावरती सुरू होतंय. हेमंत सातव युवा मंच, बालाजी फायटर्स. या ठिकाणी उपस्थित होत आहे ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. सावली हॉटेलचे सर्वेसर्वा सन्माननीय संकेत दादा तांबे पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही मनापासून मनपूर्वक आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. यानंतर या स्पर्धेचे उद्गाते आणि ज्यांच्या संकल्पनेतून आपण पाहतोय खरं तरी स्पर्धा साकार झालेली आहे. प्रतीकदादा आव्हाळे पाटील आपल्या समवेत तिथे आहेत. खरं प्रतीकदादा, जे काय तुम्ही आयोजन केलेलं आहे गावातील खेळाडूंसाठी एक चांगलं व्यासपीठ उभं केलंय. खेळाडूंनी सुद्धा तुम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिलाय. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी जे देणगीदार आपल्याला मिळालेत त्या देणगीदारांना सुद्धा खूप मोठं सहकार्य केलंय, त्याबद्दल काय सांगाल? प्रथमतः गावातील ही जी स्पर्धा आयोजन केली ही आपण प्रथमतःच गावात समजा चालू केली. मी खूप वेळा पाहिले वाघोलीत जे संघ खेळतात तिथं अक्षरशः प्लेयर सुद्धा खेळायला कमी पडतात. तर ठीक आहे, ह्या आयोजनातून आपल्याला खूप काही कमीत कमी मला वाटतं की 25 ते 30 प्लेयर आपल्याला नवीन चांगले आता ह्याच्यात पाहायला मिळाले. तर हे आपले प्लेयर ह्यांना अजून थोडीशी प्रॅक्टिस झाली तर ह्यांचाही गावात 2-2, 3-3 संघ तयार होतील. ह्या आयोजनातून फक्त आपल्याला तेवढंच ह्या गोष्टी भेट मिळणार आहेत. आणि सर्वसामान्यांपर्यंत हे ग्राउंड आज सगळ्यांना आपण उपलब्ध करून दिलं. आणि सगळी गावातील मुलं जे व्यावसायिक असतील, सगळ्या कामाधंद्यात असतील, ते सगळं सोडून बऱ्यापैकी लोक इथं आज उभं राहतात आणि हे काम सगळं कसं चाललंय ते पाहणी करतात, कोण खेळतात. म्हणजे हे सगळ्या गोष्टींनी लोक खूप एकत्र येण्याचा हा मोठा एक व्यासपीठ तयार झालं आहे की खूप काही लोक इथं येऊन एकत्र होतील आणि एक सगळ्यांसोबत सगळं बॉन्डिंग चांगलं होईल. सगळ्यांनी इथं सहकार्य केलंय. ज्यांनी देणगिरे ज्या
बक्षिसही तर आपल्याला सपोर्ट केलाय. बक्षिसांमध्ये सगळी लोक, त्या सगळ्यांचं मनापासून पहिल्यांदा धन्यवाद. आणि या ठिकाणी ज्या 2 संघ जे खेळणार आहेत फायनलसाठी त्यांना आपल्याकडून शुभेच्छा. मनापासून धन्यवाद आहेत. बालाजी फायटर फक्त 5 मिनिटं थांबा तुम्ही. 5 मिनिटं त्यांना थोडासा आराम दिला आपण 5 मिनिटासाठी. फक्त 5 मिनिटं थांबा आणि मग क्षेत्ररक्षणासाठी आतमध्ये जा. अगदी काही क्षणामध्ये आपण पाहतोय फायनल सामन्याला देखील मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस जिंकला होता हेमंत सातव युवा मंच संघनायकानं. टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी निवडली, तर क्षेत्ररक्षणासाठी बालाजी फायटर संघाला मात्र निमंत्रित केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय आव्हाळवाडी गावामध्ये पुन्हा एक मोठ्या स्पर्धेची उद्घोषणा होते. स्पर्धेचे आयोजक आहेत सन्माननीय वैभवदादा सोपान आव्हाळे आणि निलेशदादा प्रकाश कुटे. मैत्री चषक दिवाळीमध्ये संपन्न होत आहे आणि ज्यामध्ये 10 टीम खेळणार आहेत. ऑक्शन पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन होणार आहे. अनिकेत दादा नंदकुमार तांबे या स्पर्धेचे आयोजक आणि त्याचबरोबर वैभवदादा सोपान आव्हाळे आणि निलेशदादा प्रकाश कुटे. मैत्री चषक
दिवाळीमध्ये स्पर्धा संपन्न होते. आव्हाळवाडी प्रीमियर लीग फक्त 10 टीम आणि ऑक्शन पद्धतीनं या स्पर्धेचं आयोजन होणार आहे. ही खेळाडूंसाठी पुन्हा एक मोठी पर्वणी आहे. हॅलो. चला बालाजी फायटर संघ क्षेत्ररक्षणासाठी चला मैदानावरती. आता ब्रेक खूप झाला कारण फायनलची मॅच आपल्याला घेऊन बक्षीस वितरण करायचे. चला बालाजी फायटर संघाला विनंती आहे एका ओळीनं क्षेत्ररक्षणासाठी मैदानावरती दाखल व्हायचंय. त्याचबरोबर अजून एका स्पर्धेची उद्घोषणा या ठिकाणी झालेली आहे. आव्हाळवाडी प्रीमियर लीग सरपंच पिराजी शेठ आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळीच्या अगोदरच आपण पाहतोय त्या स्पर्धेचं आयोजन होणार आहे आणि त्या सुद्धा स्पर्धेची घोषणा या ठिकाणी झालेली आहे. खेळाडूंसाठी मात्र खूप मोठी मेजवानी. मैत्री चषक असतील, त्याचबरोबर सरपंच पिराजी शेठ आव्हाळे पाटील यांच्या संकल्पनेतून पुन्हा एक स्पर्धेचं आयोजन होणार आहे आणि दिवाळीच्या अगोदरच आपण पाहतोय ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला क्षेत्ररक्षणासाठी टीम आपण पाहतोय बालाजी फायटर संघ मैदानावरती दाखल झालाय. 2 सलामीचे फलंदाज. चला हेमंत सातव युवा मंच संघाला विनंती असेल आपले 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहे. हॅलो. चला फलंदाज चला सलामीची जोडी मैदानावरती पाठवायचे. हेमंत सातव युवा मंच. तर मैदानाबाहेर जे प्रेक्षक मंडळी बसलेले आहेत त्यांना विनंती, जी सीमारेषा आहे ना त्या सीमारेषेच्या अगदी 2-2 फूट तुम्ही पाठीमागे सरून बसा. क्षेत्ररक्षकांना कुठलाही अडथळा निर्माण झाला नाही पाहिजे.
हॅलो 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 चेक हॅलो 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 सलामीवीर आपण पाहतो मैदानावरती दाखल होत आहेत आणि फायनल मॅचला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरुवात त्या ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहे. फायनल मॅचचा पहिला चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. सलामीची जोडी जी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो हेमंत सातव युवा मंच संघाची दाखल झालेली आहे. विकास जाधव आणि निखिल सातव हे सलामीवीर आपण पाहतो मैदानावरती दाखल झालेत. तर पहिलं षटक टाकण्यासाठी शुभम हरपळे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक बिग बॅटल, एक मोठं युद्ध आपल्याला क्रिकेटच्या मैदानावरचं बघायला मिळणार आहे. खरं तर हेमंत सातव युवा मंच संघ जर आपण बघितला तर मातब्बरांना पराभूत करत हा संघ फायनल पर्यंत आलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला अपराजित योद्धा म्हणजे बालाजी फायटर्स आहे. एकही पराभव त्यांनी या स्पर्धेमध्ये बघितलेला नाही आणि आता थेट फायनल मध्ये गाठ पडलेली आहे हेमंत सातव युवा मंच संघासमवेत. त्यामुळे या सामन्यामध्ये बऱ्याचशा घडामोडी मैदानावरती घडल्या जाणार आहेत. पहिले दोन चेंडू तर इथे शुभम हरपळेने अतिशय दर्जेदार टाकलेले आहेत. विकास जाधवला मात्र स्टँड केलंय. डॉट निर्धाव स्वरूपाचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील. सुंदर सुंदर फटका मिड विकेटला, शतरक्षक नाहीये. दोन शतरक्षकांमधून चेंडू सीमारेषा बाहेर, 4 रन, चौकार. लगत जे प्रेक्षक मंडळी बसलेले आहेत, खेळाडू बसलेले आहेत, त्यांना पुन्हा सूचना आहेत, आपण थोडंसं पाठीमागे सरून बसा सगळ्यांनी. आयोजकांना विनंती, थोडंसं तुम्ही जा तिथे आणि खेळाडू बरेचसे आतमध्ये बसलेले आहेत, त्यांना थोडंसं पाठीमागे घ्या. चौकार आला. चौकाराबरोबर धावफलकाला देखील सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला बघायला मिळते. एक महत्वपूर्ण मॅच, फायनलची मॅच आपण सगळेजण पाहतोय. कोण ठरणार आव्हाळवाडी प्रीमियर लीग 2025 चा मानकरी, या सामन्यातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. फुलटॉस चेंडू होता, स्क्वेअर लेगला खेळाय शतरक्षक तैनात आहे, फेक येते. तोपर्यंत एक धाव आपण पाहतो इथे धावून पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, ओव्हरथ्रोच्या काही धावा, फेक पुन्हा चुकीच्या दिशेला जाते आणि पाहता पाहता 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं समन्वय आपल्याला बघायला मिळालं आणि 2 धाव्यांच्या बरोबरीत धावसंख्येत मात्र वाढ होताना पाहायला मिळते. 6 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. 8 षटकांची मॅच आहे. सामना खूप मोठा आहे. आपण या स्पर्धेमध्ये बघितलंय 8 षटकांमध्ये मोठी धावसंख्या खरं तर उभी राहिलेली आहे. याचबरोबर बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, शतरक्षक, चेंडू खाली. ओहो, फायनल मॅच मध्ये विकास जाधवला मोठं जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळतंय. या स्पर्धेचा इतिहास आहे. फलंदाजांना जीवनदान दिल्यानंतर काय झालेलं आहे, त्यांनी अक्षरशः मैदानावरती हायदोस घालून टाकलेला आहे. इथे फायनल मॅच मध्ये आपण पाहतोय विकास जाधवला जीवनदान मिळालं. षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलं जातंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानावरती संपलंय. धावफलकावरती 8 धावा, कुठलाही फलंदाज बाद नाहीये. हेमंत सातव युवा मंच संघाचा धावफलक पाहायला मिळतोय. आव्हाळवाडी प्रीमियर लीगची जी संकल्पना आपण पाहतोय, पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील आणि त्यांच्या मित्रपरिवारानं पुढे ठेवली. अगदी 14 टीम एकत्रित गेल्या आणि आपण पाहतोय एक सुंदर असा क्रिकेटचा महोत्सव गेले 6 दिवसांपासून आपण या मैदानावरती पाहतोय. लीग पद्धतीने प्रत्येक संघासमोर खेळण्याची संधी तुम्हाला होती आणि
आपण पाहतो एक सुंदर असं आयोजन या स्पर्धेचं संपूर्ण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. सुंदर फटका मिड विकेटला, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू बघायचंय सीमारेषेच्या आतमध्ये खरं तर अडवला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण, आउटफील्ड थोडीशी स्लो झालेली आहे आणि बघतो आपण सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. सोन्या आव्हाळे इथे सुंदर गोलंदाजी साकारण्याचा प्रयत्न राहणार आहे त्याचा, कारण आपण बघितलं एक अष्टपैलू खेळाडू आहे. सातत्यानं सूचना आम्ही दिलेल्या आहेत, कुणी आमचं ऐकत नाही, कारण प्रेक्षक आहे तिथेच बसले आहेत. मी 4 वेळा सूचना केलेल्या आहेत, कुणी तिथून उठायला तयार नाहीये. आता आयोजकांना तिथपर्यंत जावं लागेल, कारण माझ्या शब्दांनी कुणी उठत नाहीये. पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. युवा उद्योजक पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील यांच्या वतीनं बळीची टाळी. मागे जात नाही तोपर्यंत सामना चालू करू नका. आयोजकांच्या वतीने त्या सूचना आल्यात माझ्याकडे, सामना तुम्ही थांबवा म्हणजे प्रेक्षक आपोआप पाठीमागे जातील. विनंती तुम्हाला थोडंसं पाठीमागे, तुम्ही सीमारेषेच्या खूप लगत बसलेले आहेत, एखादा क्षेत्ररक्षक तुमच्याच अंगावरती येऊन पडेल तिथे, त्यामुळे तुम्हाला विनंती थोडंसं पाठीमागे सरा. ग्राउंड सगळं मोकळे, तुम्हाला बसण्यासाठी सुविधा आहेत. विनंती असेल आपल्याला थोडंसं पाठीमागे सरून बसा. चला मॅचला सुरुवात करा. मला वाटतं प्रेक्षक आहेत थोडेसे पाठीमागेचे आणि मॅचला सुरुवात. धावफलकावरती 10 धावा आहेत. पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होताना बघायला मिळतोय. ब्लॅक स्क्रीन समोर का? हा, स्क्रीन समोर जे प्रेक्षक बसलेले त्यांना विनंती तुम्ही थोडस बाजूला बसा बरं. आपली जी समोरची साईड स्क्रीन आहे, जी ब्लॅक स्क्रीन समोर आहे त्याच्या समोर कुणीही बसू नका किंवा कुणी उभं राहू नका. थोडस बाजूला बसा, बसण्यासाठी खूप जागा आहे. मंच सुद्धा बराचसा मोकळा आहे. विनंती असेल आपल्याला, जरी तिथे जागा नसेल तर तुम्ही मंचावरती येऊन इथे बसू शकता. नवीन फलंदाज साईनाथ आपण पाहतो मैदानावरती दाखल झालाय. धावफलकावरती 10 धावा आहेत. एक फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला. खूप टप्प्याचा चेंडू होता, पूलचा प्रयत्न, फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल टिपला आणि फलंदाज बाद होईल. धक्का दुसरा. दादा नंदकुमार तांबे या स्पर्धेचं सुंदर असं आयोजन आहे. त्याचबरोबर सरपंच पिराजी शेठ आव्हाळे, आव्हाळवाडी प्रीमियर लीग दिवाळीच्या आधीच त्यात सुद्धा स्पर्धेची उद्घोषणा या ठिकाणी झालेली आहे. त्यावेळेस बघायचंय मोठा फटका इथे खेळायचा प्रयत्न. नवीन फलंदाज सुमंत सातव मैदानावरती दाखल होतोय विकास जाधव सोबत. पुन्हा नवी पार्टनरशिप, नवी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये उभी करायचा प्रयत्न राहणार आहे. टॉस जिंकल्यानंतर आम्हाला फलंदाजीच करायचा हा निर्णय होता. 100+ धावा ज्यावेळेस संघनायकांशी आम्ही चर्चा केली, 100+ धावा बनवण्याचा इरादा त्यांनी मैदानावरती आखलेला आहे. मात्र तशी सुरुवात मात्र मैदानावरती झालेली नाही. सुरुवात जर आपण बघितली तर थोडीशी अडखळत झालेली आहे. थोडीशी शांत आणि संयमी सुरुवात आहे. याचबरोबर फुल टॉस चेंडू सरळ पाठवलाय मिड विकेट, सीमारेषा बाहेर ठोकलाय एक राजेशाही षटकार.
एक मोठा फटका इथे मैदानावरती सुमंत सातवच्या बॅटमधून येतोय. षटकाराबरोबर धावसंख्येत वाढ. ओहो, कमालीचा कमालीचा झेल, आउटस्टँडिंग. आणि फलंदाज सुमंत सातव बाद. तिसरा धक्का. पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. युवा उद्योजक पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील यांच्या वतीनं बळीची टाळी. दोन षटकांचा खेळ आपण पाहतो मैदानावरती संपला गेला आणि दोन षटकांच्या समाप्ती अखेरी धावफलकावरती धावा आहेत 18. विनंती थोडी शांतता ठेवा. माईक मध्ये तुमचा आवाज अगदी सरळ लाईव्हला जातोय, त्यामुळे विनंती थोडं सहकार्य करा. तुम्ही जे बोलताय मंचावरती तो सगळा आवाज षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तिसरं सुरू होतं आणि तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आकाश सातव गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळतोय. 19 धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद आहेत. या अडखळणाऱ्या परिस्थितीतून मार्ग खरं तर मैदानाच्या आतमध्ये शोधावा लागणार आहे, तो म्हणजे इंद्रजित शिंदे आणि विकास जाधवला. अडचणीत कसं उभं राहायचं विकास जाधवला चांगल्या प्रकारे माहीत आहे, कारण आपण बघितलं बऱ्याचशा मॅच मधला सुपरस्टार ठरलेला तो खेळाडू आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय अडचणींमध्ये त्याला उभं राहावं लागलं. आपल्या टीमसाठी इथे योगदान द्यावं लागणार आहे. म्हणजे संघामध्ये जे काय अनुभवी खेळाडू आहेत त्या अनुभवी खेळाडूंना इथे फायनल मॅच मध्ये आपला अनुभव दाखवावा लागणार आहे. फटका आपण पाहतोय फसलाय क्षेत्ररक्षक, मात्र तिथे चेंडू खाली होता. झेल सुटलाय, थोडासा अवघड होता, मात्र घेण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानावरती पाहायला मिळाला. एक धाव तिथे प्राप्त होणार, एका धावेच्या बरोबरीत आपण पाहतो धावसंख्येत मात्र इथे वाढ होताना पाहायला मिळते. धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. 21 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आव्हाळवाडी प्रीमियर लीग पहिल्या पर्वाचा मानकरी कोण ठरणार आहे आणि कोण या ट्रॉफीवरती आपलं स्वर्ण अक्षरात नाव कोरणार आहे. काहीसा अवधी बाकी राहिलेला आहे, काहीसा वेळ फक्त आता जाऊ द्यायचा आपल्याला, आणि कोण हा सामना जिंकणार आहे त्याचं उत्तर आपल्याकडे थोड्या वेळामध्ये येणार आहेत. म्हणजे पहिल्या इनिंग मधली 8 षटकं, दुसऱ्या इनिंग मधली 8 षटकं, एकूण 16 षटकानंतर आपल्याला कळणार आहे की या स्पर्धेचा मानकरी कोण ठरलेला आहे. दरम्यानच्या वेळात आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं शुभागमन होतंय ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सोमनाथ शेठ आव्हाळे पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. मनापासून आपलं स्वागत आहे. सुंदर फटका इथे आपण पाहतोय कव्हर पॉइंटला, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू फरार, सीमारेषा बाहेर, सनसनी चौकार, 4 रन. गगनात ललकार. युवा उद्योजक पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील यांच्या वतीनं सनसनीत चौकार. पूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. एक चौकार आलाय धावसंख्येत मात्र इथे वाढ होताना बघायला मिळाली. जिथे धावफलक पुढे जातो 25 धावा धावफलकावरती आहेत. एक बिग बॅटल, एक मोठं युद्ध फायनल मॅचचं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. मात्र सामना कोण जिंकणार आहे ही सगळी जी काही गणित आहे ती आपण सगळी वेळेकडे ढकललेली आहे. समय के साथ साथ चलना होगा, समय के गर्भों में क्या छुपा है, ये राज अभी तक किसी को पता नहीं, इसलिए उसे क्रिकेट कहा जाता है और पता होता तो उसे फिक्सिंग कहा जाता.
तीन षटकं आपण पाहतो मैदानावरती संपलेले आहेत आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहू शकता जिथे 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरंच आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय अनेक दानशूर मंडळींनी खूप मोठं सहकार्य या स्पर्धेला आपल्याला केलेलं आहे, ज्यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. तब्बल 51,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालंय. सभापती सन्माननीय नारायण गुलाबराव आव्हाळे पाटील आणि माजी उपसरपंच सन्माननीय संदेश शेठ सुरेशभाई आव्हाळे पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 51,000 रुपयांचं आपल्याला प्राप्त झाले. तर द्वितीय क्रमांक 31,000 रुपये ज्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्याला प्राप्त झालेलं आहे. ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय काकासाहेब रामराव सातव पाटील आणि माजी उपसरपंच सन्माननीय शरद मारुती आव्हाळे पाटील यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं 31,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेसाठी आपल्याला प्राप्त झाले. तर तृतीय क्रमांकासाठी 21,000 रुपयांचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला प्राप्त झाले. अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य सन्माननीय गणेश बापू भगवान कुटे आणि महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा सन्माननीय किरणदादा परशुराम आव्हाळे यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं 21,000 रुपयांचं पारितोषिक प्राप्त झाले. तर चतुर्थ क्रमांक 11,000 रुपये आणि ते पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला प्राप्त झालेलं आहे. उपाध्यक्ष तंटामुक्ती समिती आव्हाळवाडी सन्माननीय प्रमोददादा आव्हाळे पाटील आणि सचिव पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस सन्माननीय नवनाथदादा आव्हाळे पाटील यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांक या स्पर्धेसाठी आपल्याला प्राप्त झालेला आहे. भव्य दिव्य चषक तुमच्या समोर पाहायला मिळत आहेत आणि ते ट्रॉफी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला प्राप्त झालेला आहे. हॉटेल सावलीचे प्रोप्रायटर सन्माननीय संकेत दादा तांबे पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ट्रॉफी सौजन्य. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी जे सौजन्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून ते सौजन्य मिळाले आपल्याला. ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अविनाश दादा काळूराम कुटे पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज सौजन्य आपल्याला प्राप्त झाले. बेस्ट बॅट्समन सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाले. माजी उपाध्यक्ष तंटामुक्ती समिती सन्माननीय पंकजदादा राजाराम आव्हाळे पाटील यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन साठी आपल्याला सौजन्य प्राप्त झाले. तर बेस्ट बॉलर साठी माजी उपसरपंच सन्माननीय पिराजी निवृत्ती आव्हाळे पाटील यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण प्रत्येक मॅच मध्ये देत होतो आणि ते सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले. ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सोमनाथजी भिकोबा आव्हाळे पाटील यांच्या माध्यमातून ते सौजन्य आपल्याला प्राप्त झाले. बॉल आणि स्टंप सौजन्य या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत आहे. विठाई वेअरहाऊस आणि माजी सरपंच सन्माननीय राजेंद्र भिकोबा आव्हाळे पाटील यांच्या माध्यमातून ते सौजन्य प्राप्त झाले. मात्र धावफलकाकडे जाऊयात, जिथे मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. 6 धावा आल्यात आणि धावफलकावरती 43 धावा. हा गेला उत्तुंग षटकार युवा उद्योजक पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील यांच्या वतीनं खतरनाक षटकार. डीजे साऊंड सिस्टीम सौजन्य ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला प्राप्त झाले. वाघोली क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रवीणदादा दिलीप कुटे आणि प्रोप्रायटर K79 एडेवचे सर्वेसर्वा विशालदादा दिलीप कुटे यांच्या माध्यमातून साऊंड सौजन्य या स्पर्धेसाठी आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर ग्राउंड सौजन्य आपण पाहतोय या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून प्राप्त होत आहे. मात्र इथे विकास जाधवचा झंझावात, चेंडू सीमारेषा बाहेर, बिग सिक्सर, 6 धावा. धुआधार हा गेला उत्तुंग षटकार युवा उद्योजक पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील यांच्या वतीनं खतरनाक षटकार. ग्राउंड सौजन्य ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला प्राप्त झाले. सरपंच आव्हाळवाडी सन्माननीय नितीनदादा घोलप पाटील, त्याचबरोबर प्रोप्रायटर अनुश्री एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा सन्माननीय संदीप नाना सातव पाटील, राजगड अकॅडमीचे सर्वेसर्वा सन्माननीय योगेश नाना सातव पाटील, खजिनदार खंडोबा प्रास्ताविक दिंडीचे खजिनदार सन्माननीय नवनाथ तात्या सातव पाटील, पोलीस पाटील सन्माननीय उमेशजी आव्हाळे पाटील, त्याचबरोबर यशोदा असोसिएट्सचे सर्वेसर्वा सन्माननीय तुषारदादा सातव पाटील, साई गुरु डेव्हलपरचे सर्वेसर्वा सन्माननीय विशालदादा आव्हाळे पाटील, माजी उपसरपंच सन्माननीय विक्रमदादा कुटे पाटील, त्याचबरोबर वरिष्ठ
उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सन्माननीय अशोकदादा सातव पाटील, माजी उपसरपंच सन्माननीय प्रशांतदादा रघुनाथ सातव पाटील, बालाजी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा सन्माननीय प्रशांतदादा सातव पाटील, हिंदवी प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा सन्माननीय नितीन बाबा आव्हाळे पाटील आणि यशोदा एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा सन्माननीय विशालदादा आव्हाळे पाटील, रघुवंश ग्रुप सन्माननीय निलेश दादा आव्हाळे आणि सन्माननीय अभिषेक दादा सातव पाटील, साई गुरु आरएमसी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ग्राउंड सौजन्य या स्पर्धेसाठी आपल्याला प्राप्त झालेला आहे। या सगळ्या थोर देणगीदारांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो। खरं तर तुमच्या सहकार्यानं ही स्पर्धा नावारूपाला येते आणि या सगळ्या थोर देणगीदारांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देत पैलवान प्रतीकदादा आव्हाळे पाटील यांच्या वतीनं सगळ्या दानशूर मंडळींचं पुन्हा एकदा धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय। व्रत घेता सेवेचे अश्रू पुसता यावे, देता देता हातांचे कृतार्थ जीवन व्हावे। या सगळ्या दानशूर मंडळींना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देऊयात। 4 षटकांचा खेळ संपलाय। धावफलकावरती 49 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात। हेमंत सातव युवा मंच संघाचा धावफलक पाहायला मिळतोय। षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं मैदानाच्या आतमध्ये सुरू होते। 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज प्रशांत आव्हाळे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला विकास जाधव सुंदर बॅटिंग सुरू आहे, 4 चौकार खेळलाय, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि 16 चेंडूंचा सामना करत 35 धावा आलेल्या आहेत। तर इंद्रजित शिंदेनं 3 चेंडूमध्ये 2 धावा बनवल्यात। एकमेकांना साथ देत आहेत। यावेळेस मात्र उंच आकाशामध्ये चेंडू, शतरक्षक बराचसा लांब होता, अगदी डीप लॉंगॉनवरून तो चेंडूपर्यंत येण्याचा प्रयत्न केला। 1 टप्प्यावरती चेंडू अडवतोय, 1 धाव इथे प्राप्त होते आणि एका धावेच्या मदतीनं हेमंत सातव युवा मंच संघाच्या 50 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत। प्रोजेक्टेड स्कोर जर आपण बघितला तर 96 धावा दाखवलेला आपल्याला, कारण त्यांचा करंट रन रेट खूप चांगला आहे। 12 धावा प्रति षटकामागचा करंट रन रेट ठेवलेला आहे त्यांनी आणि बघायचं हाच करंट रन रेट जर कायम पुढे कंटिन्यू ठेवला तर नक्कीच आपण पाहतो 100 धावा मैदानाच्या आतमध्ये उभ्या राहू शकतात। 50 धावा धावफलकावरती, याचबरोबर बिग हिट केलाय। बघायचं उंच आकाशामध्ये चेंडू, शतरक्षक पुढे तैनात आहे आणि तिथे झेल टिपला गेलाय। फलंदाज इथे बाद होईल। धक्का क्रमांक 4, बिग विकेट डाऊन। विकास जाधवचा खेळ संपुष्टात। युवा उद्योजक पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील यांच्या वतीनं बळीची टाळी। सन्माननीय मयूरदादा आव्हाळे पाटील, त्याचबरोबर सागरदादा आव्हाळे पाटील, निरंजनदादा आव्हाळे पाटील आणि त्यांच्या समवेत आलेले सगळा मित्रपरिवार, आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। विनंती असेल आपल्याला आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। एक मोठी विकेट गमावली खरं तर हेमंत सातव युवा मंच संघानं, जिथे विकास जाधव सुंदर फलंदाजी करत होता तो बाद झालाय। नवीन फलंदाज उमेश सातव मैदानावरती दाखल होतोय। प्रशांत आव्हाळेला यश मिळालं खरं तर मैदानावरती। पहिला चेंडू आपण बघितलं, एक सिंगल घेतली, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न विकास जाधवनं केला आणि सीमारेषेवरती आपण पाहतो शतरक्षकाची साथ मिळाली, तिथे विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळताना बघायला मिळाली। आजची रात्र कोण आपल्या नावावरती खरं तर करणार आहे ते पाहायचंय आपल्याला, कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघ ताकदवाड आहे, दोन्ही संघांमध्ये गुणवंत खेळाडू आहेत आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूने त्यांची छाप सोडलेली आहे। तब्बल 14 याचबरोबर बिग हिट केलाय आणि चेंडू आपण पाहतोय मिड विकेटला सरळ जातोय, सीमारेषा बाहेर, 6 धावा। फटका असा धुआधार, हा गेला उत्तुंग षटकार। युवा उद्योजक पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील यांच्या वती त्याचबरोबर आपण पाहतोय आज 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण PTC लाईव्ह या YouTube वाहिनीवरती होतं आणि ते सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले, उद्योजक सन्माननीय आकाशदादा सातव आणि माजी उपसरपंच सन्माननीय मंगेश तात्या सातव पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय YouTube लाईव्ह सौजन्य आपल्या स्पर्धेसाठी प्राप्त झालेला आहे।
त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रक्षेपण सुरू आहे आज अवळवाडी प्रीमियर लीगचं. आणि खरं तर ह्या आठवणी असतात ज्या तुम्ही कायम जपून ठेवू शकता, किंवा कधी जर तुम्ही पुन्हा फायनलचा दिवस तुम्हाला बघायचा असेल तर नक्कीच तुम्ही YouTube वरती गेल्यानंतर ह्या आठवणी पुन्हा तुम्हाला जाग्या करत असतात. सुंदर फटका इथे बघतोय आपण, उंच आकाशातून हवाई सफर करत चेंडू आपण पाहतोय लॉंग लेगला, सीमारेषेच्या बाहेर. उमेश सातवच्या बॅटमधून 6 धावा. धुआधार हा गेला उत्तुंग षटकार. युवा उद्योजक पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील यांच्या वतीनं खतरनाक षटकार. होते 63 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फायनल मॅच प्रेक्षकांची मोठी गर्दी खरं तर फायनल मॅच मध्ये आपल्याला इथे बघायला मिळते. यास 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 बिग हिट. चेंडू आपण पाहतोय सरळ आकाश मार्गातून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. धुआधार हा गेला उत्तुंग षटकार. युवा उद्योजक पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील यांच्या वतीनं खतरनाक षटकार. धावफलकावरती इथे वाढ होताना पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचतोय पुढे. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर हेमंत सातव युवा मंच संघ बनवतो 69 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जुने चेंडू द्यायचे आतमध्ये. जुने बॉल आहेत का वरती ते द्या आतमध्ये. या षटकात प्रशांत आव्हाळेनं 20 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली. मात्र धावा त्याला मैदानावरती तशा बघितल्या तर मी म्हणेल थांबवता आल्या नाहीत. आणि या षटकात 20 आल्यात. सौरभ सोने आव्हाळेची 2 षटकं संपलेली आहेत. 3 विकेट घेतल्यात कर्ज सोन्यानं. 33 धावा खर्च केल्या 2 षटकांमध्ये. तर बघायचं आता षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे आणि 6वं षटक टाकण्यासाठी कोणावरती जबाबदारी सोपवली जाणार आहे. कारण जबाबदारी इथे आज खूप महत्वाची राहणार आहे, जी तुमच्या खांद्यावरती पडल्यानंतर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ती जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. आणि एकदा का आपण पाहतो खांद्यावरती जबाबदारी पडली की पावलं सुद्धा आपोआप संघर्ष करायला लागतात. यावेळेस मात्र खूप मोठा भीमर आहे हा. फलंदाजाच्या कमरेच्या वरतीने हा डोक्याच्या वरून टाकला होता आणि पंचांनी मात्र हा नो बॉल घोषित केलेला आहे. भीमर चेंडू नो बॉल. पुढच्या चेंडूवरती मात्र एक नामी संधी आहे फलंदाज उमेश सातवला. फ्रीडचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. सॉरी, इंद्रजित शिंदेसाठी संधी आहे. इथे फ्रीडचा चेंडू होता त्यामुळे फलंदाज सुरक्षित राहिला. कदाचित मी म्हणेल हे जीवनदान त्याच्यासाठी असणार आहे. इंद्रजित शिंदेसाठी हे जीवनदान आपण पाहतोय. खरं तर संधी प्रत्येकाला मिळते. योग्य वेळी ज्याला ओळखता आले त्यालाच फायदा झालेला आहे. कायम संधी कायम चोरपावलं येते आणि चोरपावलं कधी निघून जाते आपल्याला समजत नाही. इथे संधी तुमच्यासाठी चालून आली होती. तुमची दार ठोठावली होती खरं तर संधीनं, मात्र ते दार तुम्हाला उघडता आलं नाही. तिथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. ओ यावेळेस मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट. हो गई गलती, हो गई भूल. दांडी गुल. फलंदाज बाद. थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. युवा उद्योजक पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील यांच्या वतीनं बळीची टाळी. 70 या धावसंख्येवरती आपण पाहतोय 5वा फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये हेमंत सातव युवा मंच संघानं गमावलाय. म्हणजे अर्धा संघ आपण पाहतोय डगआउट मध्ये पोहोचलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. दीपक कामठी नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानावरती दाखल होतोय. उमेश सातव सोबत नवी पार्टनरशिप नवी भागीदारी बनवण्यासाठी तो मैदानावरती आलेला आहे. तर आकाश सातवनं मात्र आपण पाहतोय इथे प्रतिस्पर्धी संघाला खिंडार पाडण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या फलंदाजीला खिंडार पाडण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. 6वं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॅक टू बॉलर खेळला फटका डाऊन द ग्राउंड. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह केला होता. तिथे शतरक्षक आपण पाहतो तैनात सीमारेषेवरती सुंदर शतरक्षण बघायला मिळाले.
एक धाव तिथे घेतली जाते. तर एका धावेच्या मदतीनं धावसंख्येत वाढ होते. 71 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. फायनलची मॅच आहे, प्रेशर थोडासा वेगळा राहणार आहे फायनल मॅचचा. याचबरोबर सुंदर फटका, बिग हिट मिड विकेटला, चेंडू सीमारेषा बाहेर, 6 धावा. धुआधार हा गेला उत्तुंग षटकार. युवा उद्योजक पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील यांच्या वतीनं खतरनाक षटकार. वरती पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंचा सामना केलाय केवळ उमेश सातवण, मात्र 4 गगनभेदी गगनचुंबी षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत आणि 5 चेंडूमध्ये 24 धाव्यांचं योगदान आपल्या टीमसाठी त्यानं त्याच्या फलंदाजीमधून दिलेलं आहे. यावेळी सलक्यातून आपण पाहतोय दिशा दाखवायचा प्रयत्न होता, शॉट थर्डमॅनला, क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात होता. कारण उमेश सातवला माहिती आहे की मला जबाबदारी घेऊन आता खेळावं लागेल, कारण मिडल ऑर्डरचे फलंदाज मैदानावरती खेळतायत. त्यामुळे उमेश सातवला एका बाजूनं खिंड लढवावी लागणार आहे. खिंड कशी लढवतोय तो मैदानाच्या आतमध्ये देखील पाहणं आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे. दीपक सुद्धा कशी साथ त्याला त्याच्यामध्ये देणार आहे यावेळेस मात्र बघायचे. वेगवान चेंडू टाकायचा प्रयत्न होता. 1 धाव तर आपण पाहतोय धावून घेतलेली आहे, मात्र पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा होती आम्हाला. व्हाईट बॉलची घोषणा त्यांच्याकडून होणार आहे, म्हणजे एकूण 2 धावा आपण पाहतोय ते बोनस रूपी मिळणार आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने आपण पाहतो धावसंख्येत वाढ होते. 79 धावा धावफलकावरती 6व्या क्रमांकाचं जे षटक आहे ते षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॅक टू बॉलर, सुंदर फटका. क्रिकेटच्या मैदानावरची सगळ्यात सुरक्षित जागा होती, मात्र चेंडू हवाई मार्गाने सीमारेषा बाहेर पोहोचलाय. 6 धावा. धुआधार हा गेला उत्तुंग षटकार. युवा उद्योजक पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील यांच्या वतीनं खतरनाक षटकार. 6 धावेंच्या मदतीनं षटकाची सांगता होईल. 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 85 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7व्या षटकाला आपण पाहतो मैदानावरती प्रारंभ होणार आहे. शुभम हरपळे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक शुभमनं टाकलं होतं, ज्यामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. तर आता या षटकामध्ये बघायचंय शुभम हरपळे काय कामगिरी करणार आहे. आव्हान पुढे उभे उमेश सातवचं आव्हान त्याच्या समोर आहे. यावेळेस एक पाय पुढे टाकला, डावा पाय पुढे टाकत बॅकफुटला एक स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क इथे होत नाहीये. डॉट निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पुढे कसा धावेंचा वेग वाढतोय, ज्या सरासरीने आपण पाहतोय धावा मैदानावरती घेतलेला आहे. करंट रन रेट खूप चांगला आहे, जवळपास 14 धावेंचा करंट रन रेट, सरासरी 14 धावेंची आहे आणि सरासरी कायम ठेवत आपण पाहतोय नक्की धावफलक मोठी उंची घेऊ शकतो. यावेळेस फटका फसलाय उंच आकाशामध्ये. चेंडू जिथे क्षेत्ररक्षक खरं तर तैनात होता, मात्र क्षेत्ररक्षकाची बॉडी लँग्वेज पाहता असं वाटलं होतं सगळ्यांना की झेल होणार नाही, आणि तो झेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुटलाय. कारण थोडासा कठीण होता, खूप उंच गेलेला चेंडू होता आणि तो मात्र क्षेत्ररक्षकाला तिथे झेल टिपता आला नाही. धावा मात्र इथे तोपर्यंत धावून घेतलेल्या आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने आपण पाहतो धावसंख्येत वाढ होते. 87 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. कधी स्लॉग ओव्हरमध्ये, डेड ओव्हरमध्ये आपण पाहतोय नक्कीच फलंदाजांचा प्रयत्न राहतो मोठे फटके खेळण्याचा, आणि तिथे एका बाजूला उमेश सातव देखील आपण पाहतोय मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. दीपकनं सुद्धा एक मोठा फटका खेळलाय, त्यालाही आत्मविश्वास आहे की मी सुद्धा मोठे फटके मैदानावरती खेळू शकतो. कारण आत्मविश्वास तुमच्याकडे क्रिकेटच्या मैदानावरती असलाच पाहिजे, कारण ती तुमची खूप मोठी शक्ती आहे. कारण आत्मविश्वासानंच तुम्ही नक्कीच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकता. आणि यशाचं शिखर जर तुम्हाला आज गाठायचं असेल तर तुमच्याकडे आधी स्वतःमध्ये आत्मविश्वास तुम्हाला निर्माण करावा लागणार आहे. ओ भन्नाट वेगाचा चेंडू होता, सरळ मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अगदी असं म्हणावं लागेल की शुभम हरपळेनं जळते निखारे मैदानावरती टाकलेले आहेत आणि इथे उमेश सातवला मात्र जागेवरती थांबवलेला आहे.
डॉट निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. या षटकामध्ये धावेंची गती कुठेतरी थोडीशी मंदावलेली आहे. धावसंख्येला ब्रेक लागलेला आहे. गतिरोधक आडवा आलाय. यावेळेस आखो टप्प्याचा चेंडू, सुंदर फटका उमेश सातवच्या बॅटमधून आपण पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. एक दमदार चौकार, 4 रन. आगमन होत आहे. ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अविनाश दादा कुटे पाटलांचं आगमन होत आहे. मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर सन्माननीय विशाल दादा कुटे आपण सुद्धा उपस्थित झालात. शुभम दादा कुटे आपण सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालात. आपले मनापासून स्वागत. आणि चेंडू सरळ सीमारेषा बाहेर, लॉंग ऑफला, 4 धावा. धावफलकावरती वाढ होते. चौकाराबरोबर धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. 95 धावा धावफलकावरती. एक मोठा मोठा धावफलक खरं तर मैदानाच्या आतमध्ये उभा राहताना आपल्याला बघायला मिळतोय. पुढा एकदा बिग हिट. मिड विकेटला चेंडू सरळ सीमारेषा बाहेर. नो बॉल, त्यावरती 6. एकूण 7 धावेंचा बोनस. दरम्यानच्या काळात शुभागमन झालेला आहे. ग्रामपंचायत सदस्य अविनाश बापू कुटे यांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे. त्याचबरोबर विशालदादा कुटे आणि तीनही मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती या. पुढा बिग हिट आणि चेंडू सरळ ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अविनाश दादा कुटे यांच्या वतीनं दीपकच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. तर अव्हाळवाडी गावातील खेळाडूंसाठी पुन्हा एकदा खुशखबर आहे. तुमच्या सगळ्यांच्या भेटीला अगदी थोड्या दिवसामध्ये एक स्पर्धेची उद्घोषणा होते. मैत्री चषक 2025 ऑक्शन पद्धतीने ती स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे आयोजक आहेत वैभवदादा सोपान, आव्हाळे पाटील, निलेशदादा प्रकाश कुटे, अनिकेत दादा नंदकुमार तांबे या स्पर्धेचे आयोजक आहेत. आणि त्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 71,000 रुपये, द्वितीय क्रमांक 61,000, तृतीय क्रमांक 51 आणि चतुर्थ क्रमांक 41,000 रुपये. मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक आहे. आणि ऑक्शन पद्धतीनं या स्पर्धेचं आयोजन होत आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतोय खूप मोठं पारितोषिक आहे. 2 व्हीलर गाडी आहे मॅन ऑफ द सिरीज साठी. बेस्ट बॅट्समन साठी एक स्पोर्ट्स सायकल आहे आणि बेस्ट बॉलर साठी सुद्धा एक स्पोर्ट्स सायकल आहे. आणि स्पर्धेच्या नियमावलीकडे जातो मी, जिथे नियम आणि अटी स्थितील आहेत. जिथे डॉक्युमेंट आहे तुमच्यासाठी आधार कार्ड, वोटिंग कार्ड, लाईट बिल किंवा 8 उतारा कंपल्सरी ते असणार आहेत. सगळ्या खेळाडूंसाठी ते डॉक्युमेंट तुम्हाला जर स्पर्धेमध्ये खेळायचं असेल तर ते अनिवार्यच राहणार आहे. आणि मला वाटतं स्पर्धेसाठी काही संघमालक सुद्धा पुढे आलेले आहेत, ज्यामध्ये शरददादा मारुती आव्हाळे. फलंदाज मात्र इथे बाद होतोय. धक्का क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 6वा इथे बसला जातोय.
अनेक स्पर्धेंची उद्घोषणा सुद्धा या ठिकाणी होते, कारण आपण पाहतोय आव्हाळवाडीत प्रथमताच या स्पर्धेचं आयोजन झालंय आणि पुढे आपण पाहतोय अनेक मैत्री चषक असेल, त्यानंतर आपण पाहतोय स्पर्धेची उद्घोषणा इथे सातत्यानं खेळाडूंसाठी होताना आपल्याला बघायला मिळते. एकशे 8 धावा धावफलकावरती 6 फलंदाज बाद होत आहेत, तर 4 धावा दूर आहे आपल्या अर्धशतकापासून उमेश सातव. 13 चेंडू 46 धावा. उमेश सातव आपण पाहतो अतिशय मला ते तंत्रशुद्ध फलंदाजी करत आपण पाहतो. इथे हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न, मात्र मी म्हणेल यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक झाली. तुम्ही उमेश सातवला सुद्धा बाद करू शकला असता, मात्र तशा योजना तुमच्याकडे नव्हत्या आणि इथे स्ट्राईक रोटेट झालेली आहे. उमेश सातव आपण पाहतो स्ट्राईकला येणार आहे, मात्र एक निर्धाव चेंडू देखील मैदानावरती आलाय आणि त्याचबरोबर धावबादच्या स्वरूपात एक विकेट. 7वा फलंदाज इथे बाद होतोय 108 या धावसंख्येवरती. 108 झालेत, अजूनही आपण पाहतोय 3 चेंडू बाकी आहेत. शेवटच्या षटकातले अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. खूप सुंदर फलंदाजी. खरं तर एका बाजूला एक फलंदाज बाद होत होता, तिथे सन्माननीय राहुलदादा कुटे पाटील यांच्या वतीनं प्रशांत आव्हाळेच्या प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. 108 धावा आहेत. शेवटचे 3 चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिलेले आहेत. सुंदर फटका आपण पाहतोय, लॉंग ऑफला खेळलाय. एक धाव खरं तर तुम्ही घेऊ शकला असता, मात्र शेवटचं षटक आहे आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची आहे, त्यामुळे इथे धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतलेली नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. सुंदर गोलंदाजी प्रशांत आव्हाळे अंतिमच्या षटकात इथे साकारतोय. आतापर्यंत जे चेंडू अप्रतिम टाकलेत, याच बरोबर बिग हिट. षटकारण आपण पाहतोय, आपलं अर्धशतक पूर्ण करतोय उमेश सातव. ही इज द मॅन. DJ विकास. शेवटच्या चेंडूवरती जर षटकार आला तर सन्माननीय अविनाश दादा कुटे यांच्या वतीनं उमेश सातवसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि बालाजी फायटर संघ जर इथे विजयी ठरला तर राहुल दादा कुटे यांच्या वतीनं 5000 रुपयांचं पारितोषिक आहे. पारितोषिक भरघोस इथे असणार आहेत. खरं तर फायनलची मॅच आहे, त्यामुळे आपण पाहतोय इथे षटकारावरती पारितोषिक, इथे विकेटवरती पारितोषिक आहे. संघ जिंकल्यानंतर सुद्धा पारितोषिक आहेच. आणि याचबरोबर फटका फसलाय, तिथे झेल टिपला, शेवटच्या चेंडूवरती विकेट आली. आणि बघूयात 115 धावेंचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये कसा होणार आहे. DJ विकास.
संघ दाखल होतोय 115 धावेंचं लक्ष आपण पाहतो मैदानावरती आता ठेवलेलं आहे बालाजी फायटर्स संघासमोर. हेमंत सातव युवा मंच संघाची 11 खेळाडूंची तगडी फौज आपण पाहतो क्षेत्ररक्षणाची मैदानावरती दाखल झालेली आहे. जी विकेट घेतली ना त्या विकेटसाठी राहुल दादा कुटे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक होतं. अगदी फायनल मॅच संपल्यानंतर आपण पाहतो जी पारितोषिक आपण घोषित केली होती ती पारितोषिक सुद्धा या ठिकाणी दिली जाणार आहे. तर क्षेत्ररक्षणासाठी आपण पाहतोय टीम हेमंत सातव युवा मंच संघ मैदानावरती दाखल झालाय. बालाजी फायटर संघ चला आपले 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. 48 चेंडू 115 धावेंची गरज आहे आणि बघूयात दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारे या धावेंचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. गेले 6 दिवस खरं तर दिवस रात्र पद्धतीने आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये ज्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं आणि आम्हाला सुद्धा संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर समालोचन करण्याची संधी पैलवान प्रतीकदादा आव्हाळे पाटील आणि त्यांच्या मित्रपरिवाराने दिली. गेले 6 दिवस त्यांचे खूप प्रेम आमच्यावरती राहिलं आणि त्यांचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. आणि जे 6 दिवस खरं तर आमच्या ओघवत्या वाडीतून तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली त्याबद्दल आयोजकांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुढच्या 8 षटकांसाठी मायक्रोफोनवरती थोडासा बदल करतो. मी थांबतो मात्र आपण थांबू नका. पाहत राहा आव्हाळवाडी प्रीमियर लीग 2025चा एक दैदिप्यमान क्रिकेट महोत्सव. आणि पुढच्या 8 षटकांसाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय आमचे सहयोगी समालोचक तुमच्याच तालुक्यातील एक प्रतिभावान समालोचक समाधान अवचड सरांना आमंत्रित करतो. या आपलं स्वागत आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो इथे सौरभ सोड्या आव्हाळे यांनी वैयक्तिक सामना जिंकून दिल्यानंतर इथे पहा वैभव सोपान आव्हाळे पाटील यांच्या माध्यमातून 3000 रुपयांचं पारितोषिक येते. आणि त्याचबरोबर बालाजी फायटर्स हा संघ इथे जिंकला तर राहुल दादा कुटे यांच्या माध्यमातून 5000 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि त्याचबरोबर आकाशदादा तांबे यांच्याकडूनही बालाजी फायटर्स हा सामना जिंकला तर 3001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आपण पाहतो डावाला सुरुवात होतीये याच्यासाठी केला होता अट्टावसा सेवरचा दिस गोड होवा अथ्था निश्चितेने पावलं विसावा कुंटलीने धावा तृचिंतिया कवतुक वाटे चालिया देवाचे नाव मंगळतेची गुणी तुका म्हणे मुक्ती परेनिलीची नोरी आता दिवस चाळी खेळी मिळी. मंडळी रामकृष्णारी जमलेल्या माझ्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं आपण खऱ्या अर्थात आपण पाहतो की माडाची ट्रॉफी अर्थात आव्हाळवाडी प्रीमियर लीग 2025 या स्माराच्या ट्रॉफीचा कोण ठरणार सिकंदर आणि कोण बनणार दावेदार आपण काही क्षणामध्ये त्याचा निकाल आपल्या सोबत येणार आहे. डावाला सुरुवात होती चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर करत समोरच्या दिशेने खेळायला फटका होता. त्यानंतर पाहूया तिथे पहा बडी 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 मछली जाल में मोठा मासा गळाला लागला जातो आणि त्याचबरोबर इथे सौरभ सोने आव्हाळे तंबूच्या आश्रयाला परततोय. 0 वरती होतो बाद. बॅक टू द पव्हिलियन.
थँक्यू डीजे. आपण पाहतो की मोठा फलंदाज इथे तंबूच्या आश्रयाला लागला जातो आणि त्याचबरोबर इथे पहा आव्हाळवाडी या गावासाठी संपूर्ण खेळाडूंसाठी एक स्पर्धेची या ठिकाणी उद्घोषणा होते. मैत्री चषक आपण पाहतो की दिवाळीमध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आयोजक खऱ्या अर्थानं वैभव सोपन आभाळे पाटील, त्याचबरोबर निलेश प्रकाश कोटे आणि अनिकेत नंदुकुमार तांबे यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून अतिशय देखणं नेटकं आयोजन मैत्री चषक या स्पर्धेचं होणार आहे. आणि त्याचबरोबर पाहूयात शुभम हरपळे पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्लेस करण्याचा प्रयत्न होता. तिथे विकास जाधव आपलातून गोलंदाजीचा नजराणा, फिरकीचा जादूगार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो विकास जाधव आपलातून मैदानाच्या आतमध्ये ते गोलंदाजी साकारतोय. तर पाहूयात पुन्हा एकदा पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहूयात. काय एफर्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आपलातून प्रयत्न होता इथे, कमालीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथे पाहूयात दोन पंच एकत्रित येतील, त्यानंतर डिस्कस होईल आणि त्यानंतर पाहूयात तो निर्णय कळवला जाणार आहे. प्रयत्न अफट सुद्धा मैदानाच्या आतमध्ये चांगला होता. डीजे वाजू नका, एक मिनिट थांबा. एक धाव धोपलकरवरती इथे लागले जात आहेत. बालाजी फायटर संघाचा अकाउंट इथे ओपन होतोय. 1.5 चेंडू, 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे अफलातून पाहायला मिळत आहेत विकास जाधवचे. त्यानंतर आपण पाहतो की पुन्हा एकदा पुढील चेंडू, शेवटचे 43 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे अजून 114 धावा. इथे पाहूयात प्लेस करण्याचा प्रयत्न होता तिथे, परंतु आपण पाहतो की दोनही पंच जागेवरती उभा आहेत. परंतु पुन्हा एकदा दोन पंच मैदानाच्या आतमध्ये एकत्रित येतील आणि आपण पाहतो स्क्वेअर लेग पंचांनी कळवलंय फलंदाज सेफ असणार आहे. बॅटफूट पद्धतीचा चेंडू होता तिथे. एका षटकाचा खेळ संपला आणि एका षटकानंतर धोपलकावरती आपण पाहतो 1 धाव
2 गडी बाद असताना काही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बेगा फायनल सामन्यामध्ये पाहायला मिळते. कौतुकास्पद अशी कामगिरी पाहायला मिळाली विकास जाधवची. आणि त्यानंतर पाहूयात सामन्याचं इक्वेशन बदललं जाते. शेवटचे 42 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 114 धावा. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात विकास. त्यानंतर पाहूयात बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी. थोडासा पंबल होतं खेळाडू. चुकीला माफी नसेल. चेंडू फरार. सनसनी चौकार. मनसोक्त आनंद घ्या. फक्त सोन्या आंबाळे आपणास विनंती राहील आपली संपूर्ण टीम घेऊन आपण मैदानाच्या बाहेर बसा ही विनंती असेल. हो इथे पाहूयात खूप उंचवरचा चेंडू होता. तिथे भीमर चेंडू घोषित केलाय. आपण पाहतो की अवंतर धाव मिळेल आणि अवंतर धावीच्या पद्धतीने वाढ होती धोपलकावरती. पाहूयात एक मोठी संधी येते. 6 धावा धोपलकावरती असताना फ्री हिटचा चेंडू पुढील प्रशांत आभाळेसाठी आपली बार होता तिथे. पुन्हा वाईट चेंडूची घोषणा. एका बळीनं नो चेंडू इथे घोषित केलाय. पुन्हा फ्री हिट आणि इथे पाहूयात अवंतर धावीच्या मदतीने वाढ होती धोपलकावरती. 7 धावा आहेत. धोपलकावरती धावा 7 आणि 2 फलंदाज एकामेकाला कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये देणार आहेत 7. फ्री हिट कशा प्रकारे हिट होणार आहे. प्रशांत आभाळे स्ट्राईक वरती असेल. मोठा फटका खेळाच्या शोधामध्ये होता तिथे. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू कव्हर करतो गोलंदाज. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. प्रीटचा कसलाही समाचार घेतला नाहीये. धावफलक स्थिर आहे. 7 धावा 2 गडी बाद असताना त्यानंतर पाहूया उंच आहे मध्ये चेंडू होता तिथे. चेंडूच्या खाली खेळाडू होतो उभा. टिपला असेल आणि फलंदाज प्रशांत आभाळे होतो फेल. बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक असेल 3रा. थँक्यू. आपण पाहतो की या जेलसाठी दीपक कामती या गोलंदाजांसाठी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिदादा कुटे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचे पारितोषिक आणि त्याचबरोबर या गोलंदाजांसाठी पारितोषिक होते. प्रत्येक विकेटसाठी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिदादा कुटे पाटील यांच्या माध्यमातून फक्त दीपक कामतीसाठी 1001 रुपयांचे पारितोषिक असणार आहे. संधी आहे. संधी निर्माण करायची आहे आणि त्या संधीचं सोनं तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आपल्या खेळाच्या माध्यमातून इथे करायचं आहे. परंतु होणार की काय. शेवटचे 39 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बरोबर अजून 108 धावा. त्यानंतर पाहूया इथे पहा कॉट बिहानचं सिका ठरला इथे. फलंदाज वैभव आभाळे 0वरती होतो बाद. धक्का क्रमांक असेल इथे 4था फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. दादा कुटे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमळवाडी यांच्या माध्यमातून दीपक कामतीसाठी विकेटसाठी पारितोषिक होतं. विकेट मिळवली आहे. 1000 रुपयांचे पारितोषिक असणार आहे. आपण पाहतो की खऱ्या अर्थानं अतिशय आजच्या दिवसामध्ये पीटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रक्षेपण होत आहे. अतिशय जबरदस्त काम त्यांच्या दोनही कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी होत आहे. त्यांचं देखील मी प्रथमतः
प्रतीकदादा आभाळे मित्र परिवार आयोजित APL 2025 स्पर्धेच्या निमित्तानं मनस्वी स्वागत. एक धाव घेतली एका धावीच्या मदतीनं, पुन्हा वाढ होती धावपलकावरती. 8 धावा धावपलकावरती असताना 1.5 षटकांचा खेळ इथे संपलाय. शेवटचे 37 चेंडू आणि बडवायच्या दाजोड 107 धावा. वाईट चेंडूची घोषणा मुख्य पंच कळवत आहेत. अवंतर धावीच्या मदतीने होते वाढ. धावपलकावरती आपण पाहतो 9 धावा आहेत. धावपलकावरती धावा 9. पैलवान प्रतीकदादा आभाळे मित्र परिवार आयोजित APL 2025 या स्पर्धेचं किती गुणगान गाऊ. आणि त्याच बरोबरीत अशी सातोच्या बॅट मधून येतोय बंगाली रसगुल्ला, कोल्हापुरी तडका, बिग 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 मोठा हिट षटकार. आपण पाहतो की खऱ्या अर्थानं प्रथमच आंबळवाडी नगरीमध्ये ऑक्शन फॉर्मेट दुसारती स्पर्धा कव्हर करणार आहोत. मैत्री चषक आयोजक वैभव सोपान आभाळे, निलेश प्रकाश कुटे, अनिकेत नंदुकुमार तांबे. बक्षिसांची एक मोठी जाहिरात. प्रथम क्रमांकाचा 71,000 रुपयांचं पारितोषिक, द्वितीय 61,000, तृतीय 51,000, चतुर्थ 41,000 आणि मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर गाडी आहे. आणि त्याचबरोबर आतापर्यंत 6 संघ मालक या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत. आपण पाहतो निलेश सोपान आभाळे, शरद मारुती आभाळे, त्याचबरोबर 2 नंबर प्रतीकदादा आभाळे, अनिकेत आबा सातव, 3 नंबर किरण परशुराम आभाळे, 4 नंबर संदीप नाना सातव, सचिन भानुदास सातव, 5 नंबर गणेश सोपान सातव आणि 6 नंबर राहुल कुटे, विशाल कुटे. फक्त आणि फक्त 4 संघ बाकी असतील. 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळवले जाणार आहेत. आणि आत्ताच खऱ्या अर्थानं आपण पाहतो की प्रत्येक संघ मालकांची उद्घोषणा या ठिकाणी झालेली आहे. आणि सातवा संघ मालक सुद्धा नवनाथ सातव यांनी आपल्या संघाची मालकी तत्व आपल्याकडे घेतलेला आहे. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत असेल. जाऊया सामन्याला होते सुरुवात. 19 धावा धावपलकावरती असताना त्यानंतर समोरच्या दिशेने खेळायला सुंदर सुंदर फटका होता तिथे. आणि त्याच बरोबरीत आपण पाहतो एक धाव घेतली आहे. वीस धावा धावपलकावरती असताना अजय पवार, नवदीप खेळाडू, एक स्टार खेळाडू, काही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत कमालीची गोलंदाजी. आणि त्याच बरोबरीत आपण पाहतो इथे शेवटचे 33 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी बनवायच्या दाजोडही 95 धावा. एक सुंदर सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये टिपला असेल आणि फलंदाज होतो इथे असेल सातो फेल. बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक असेल 5वा. फलंदाज बाद. पॉइंट 5 षटकांचा खेळ संपत असताना आपण पाहतो बालाजी फायटर्स हा संघ इथे अर्धा संघ इथे बाद होतोय. 20 धावांवरती 5 फलंदाज बाद असताना शेवटचे 31 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे दाजोडे 95 धावा. डू बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. इथे एक मोठा आत्मविश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो की आत्ताच मैत्री चषक अर्थात अवळवाडी मधील प्रथमच ऑक्शन फॉर्मेट नुसार स्पर्धा उद्घोषणा केली होती मैत्री चषक.
आणि या स्पर्धेमध्ये संपूर्ण 10 संघ आणि 10 संघ मालक या ठिकाणी झालेले आहेत. आपण पाहतो 7व्या क्रमांकाला नवनाथ पांडुरंग सातव, 8 नंबरला सरपंच पिराजी शेठ आव्हाळे, त्याचबरोबर संजय शेठ हरपळे आणि 10 नंबरला असतील सागर धोंडेबा आव्हाळे. या स्पर्धेचं संपूर्ण संघ मालक या ठिकाणी फायनल झालेले आहेत. त्यांचं देखील मैत्री चषक फ्रेंडशिप कप यांच्या माध्यमातून मनस्वी बडपूर्वक स्वागत. आणि या स्पर्धेचं एक सूचना येते, या स्पर्धेची जर्सी जसं आपण IPL मध्ये संपूर्ण संघांची पाहिली तसेच मैत्री चषक याही स्पर्धेची पाहणार आहोत. आणि त्याच बरोबरीत परफेक्ट मिडल ऑफ द बॅट क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा तडाखा डीप लॉंग ऑफ फोडला तिथे सनसनी चौकास षटकार 6 धावा. खेळाडू ताईडत होता, सॉरी आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो की ज्या स्पर्धेची आपण आत्ताच उद्घोषणा केली मैत्री चषक फ्रेंडशिप कप ड्रिंक ब्रेक साठी आपण खऱ्या अर्थानं संपूर्ण कोल्ड ड्रिंक आयोजकांच्या माध्यमातून या ड्रिंक ब्रेक साठी असेल. आपण सर्व खेळाडूंनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ग्राउंड सौजन्य लाभलेला आहे सन्माननीय प्रशांत कैलास सातो पाटील आपण या ठिकाणी उपस्थित झाला. ते APL 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून चौकारानं परंतु षटकारानं स्वागत असेल 6 धावा. अक्षय तांबे मैदानाच्या आतमध्ये एक मोठी ताकद घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु आपण पाहतो की कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये आपली ताकद निर्माण करणार आहे. एक मोठा आत्मविश्वास असताना शेवटच्या 28 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे आहेत. एक डबल धावा वाईट चेंडूची घोषणा मुख्य पंच इथे कळवत आहेत. पैलवान प्रतीकदादा आव्हाळे आयोजित APL 2025 याच मानाच्या ट्रॉफीचा कोण ठरणार सिकंदर, कोण ठरणार धावेदार, थोड्याच वेळामध्ये तो निकाल आपल्या समोर असणार आहे. परंतु अक्षय तांबेच्या प्रत्येक षटकारांसाठी 1001 रुपयांचे पारितोषिक राहुल दादा कुटे यांच्या माध्यमातून असणार आहे. आणि त्याचबरोबर वाघोली क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रवीण नाना कुटे यांच्याकडूनही अक्षय तांबेच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचे पारितोषिक. इथे संधी आहे, संधी निर्माण करायची आहे आणि त्या संधीचं सोडं इथे फलंदाज करणार की काय पाहूयात. अकुट टप्प्याचा चेंडू मोठा फटक्याच्या शोधामध्ये होता फलंदाज विशाल हेंद्रे प्रॉपर बॅट वरती चेंडू शकला नाहीये. निर्धाव चेंडून सामने सिक्वेशन बदललं जाते शेवटचे. त्यानंतर पाहूयात मैदान अगडीच्या जोडा फेकून दिला सीमारेषा बाहेर. लालबुंद तोफेचा गोळा लाजवाब षटकार. षटकाराच्या संख्येने इथे सामन्याचं इक्वेशन बदललं जातं. शेवटचे आपण पाहतो इथे 25 चेंडू शिल्लक आहेत सामना जिंकण्यासाठी बालाजी फायटर संघाला आणि बनवायचे ते 81 धावा.
त्यानंतर पाहूयात गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू. षटकाची समाप्ती होतीये. 4 षटकानंतर 34 धावा, 6 गडी बाद 6. आपण पाहतो की इथे विशाल हेंद्रेच्या प्रत्येक षटकारांसाठी ऋतिक बाप्पू आव्हाळे यांच्याकडून 1000 रुपयांचे पारितोषिक असेल. परंतु पाहूयात बोटा फटका, जमिनी समांतर फटका होता इथे. बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी, चेंडू सीमारेषा पार, येतोय सनसडी चौकार. शेवटचे आपण पाहतो इथे 23 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बरोबरच्या 77 धावा. बोटपोट्या फटक्याची आवश्यकता अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. बोटी औपचारिकता शिल्लक असेल, तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये थांबूच चालणार नाही मित्रांनो. षटकारा चौकारांच्या तीजबाजी आणि प्रयत्नशील फलंदाजी करावा लागणार आहे. त्यानंतर आपण पाहतो इथे डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहतो की 4.2 षटकाचा खेळ संपत असताना धोपलकावरती इथे बनवल्यात 38 धावा. पुढे ससावतेत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अक्षय तांबे डिप्सकर लेग मध्ये फटका खेळलाय, 1 धाव घेतली आहे आणि एका धावीच्या पद्धतीनं 1 धावा गोळा करून मित्रांनो चालला नाही. एक नहीं चलेगा इक्का दुक्का, नहीं चलेगा इक्का दुक्का, लगाना पडेगा चक्का और चौका. मोठ्या फटक्याची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 21 चेंडू 76 धावींची गरज असताना सोबरच्या दिशेने खेळायला सुंदर तडाख होता. तिथे डीप मिड विकेट मध्ये 1 धाव मिळेल आणि एका धावीच्या पद्धतीने होते वाढ. धोपलकावरती पाहूयात धावा असतील त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. शेवटचे 19 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बरोबर 75 धावा. अक्षय तांबेच्या प्रत्येक षटकारासाठी राहुल दादा कुटे यांच्याकडून 1000 आणि त्याचबरोबर प्रवीण नाना कुटे यांच्याकडून 1000 रुपयांचे पारितोषिक टिपला असेल आणि अक्षय तांबे होतं फेल. बॅक टू द पॅव्हिलियन. बालाजी फायटर संघाला धक्का. 7वा फलंदाज बाद. आपण पाहतो की मैत्री चषक ऑक्शन फॉर्मेट नुसार या स्पर्धेची उद्घोषणा आपण केलेली आहे आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये एक नियम आहेत. त्या नियमाचं आपण पालन करायचंय. आपण डॉक्युमेंट कंपल्सरी आधार कार्ड, वोटिंग कार्ड, लाईट बिल किंवा उतारा हे कंपल्सरी डॉक्युमेंट घेतले जातील. त्यामध्ये संपूर्ण गावातील प्रॉपर आवळवाडी नगरीमध्ये राहणारे सर्व रहिवासी त्यांच्याकडून सुद्धा इथे ऑर्गनायझर कमिटी आपलं कंपल्सरी डॉक्युमेंट दाखवून तिथं आपल्याला घोषित केलं जाईल आणि त्याचबरोबर आणि सगळ्यांसाठी हा नियम आहे. सर्वांनी आपण कंपल्सरी ते डॉक्युमेंट दाखवून ऑर्गनायझरला त्यानंतर त्या स्पर्धेत आपल्याला गृहीत धरलं जाईल याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. मग त्यामध्ये प्रॉपर असतील, सोसायटी मधील खेळाडू असतील, प्लॉटिंग मधील असतील, सर्वच त्यांच्यासाठी कडक नियम आहेत. त्या नियमाचं आपण पालन करायचंय. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव घेतली आहे, एका धावीच्या पद्धतीने होते वाढ. शेवटचे 16 चेंडू 74 धावेची गरज. 41 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो फिरतीचा एक जादूगार, फिरकीचा जादूगार विकास जाधवला पाहिलं जाते. एक चांगलं व्हेरिएशन. कधी आपण पाहतो की अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत
कमालीची गोलंदाजी साकारणारा विकास जाधव आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने एक मोठी हिरो बनण्याची संधी आणि त्या संधीचं सोडं कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. शेवटचे आपण पाहतो 15 चेंडूचा 72 धावा. विकास जाधव गोलंदाज ट्रॅक वरती तयार. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कमालीचा चेंडू होता इथे. अफलातून चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय. शेवटचे आपण पाहतो की 14 चेंडू 74 धावींची गरज असताना 41 धावा धावपलकावरती आहेत. 5.4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. त्यानंतर पाहूयात वाईट चेंडूची घोषणा. अवंत इथे सामन्याचं इक्वेशन बदललं जात आहे. शेवटचे 14 चेंडू आणि बनवायच्या अजून 73 धावा. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अफलातून चेंडू. शेवटचे 13 चेंडू 73 धावेची गरज. 13 चेंडू 73 धावा. विकास जाधव पहा मित्रांनो, एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये सेफ झोन मध्ये जाऊन चेंडू पडला आणि त्यानंतर एक धाव घेतली आहे डीप लॉंगॉन मध्ये. एका धावीच्या मदतीनं सामन्याचे इक्वेशन बदललं जात आहे. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्यात 72 धावा. 12 चेंडू 72 धावेची गरज असताना प्रत्येकी चेंडूवरती तुम्हाला 12 चेंडूवरती इथे षटकार ठोकावे लागणार आहेत. सामना जिंकायचा असेल ना तर इथे तुम्हाला 12 चेंडूवरती 12 षटकार ठोकावे लागतील. परंतु पाहूयात हलक्या हाताने खेळलेला फटका बबलू तांबे. डॉट चेंडू. शेवटच्या 11 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे थोडे 72 धावा. सरपंच हेमंत भाऊ सात युवा मंच हा संघ पहा मित्रांनो, आपण पाहतो की विजयाकडे वाटचाल होताना पाहायला मिळते. आणि त्यानंतर आपण पाहतो एक सीमारेषा पार सणसडीत चौकार. आपण पाहतो की वाईट चेंडूची घोषणा. अवंतर धावेच्या पद्धतीने वाढ होते धोपलकावरती. आपण पाहतो इथे 48 धावा धोपलकावरती असताना पुन्हा एकदा एका वळीनं 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये ते बाहेर टाकलेले आहेत. आपण पाहतो की शेवटचे 8 चेंडू 65 धावा. आठ चेंडू 65 धावेची गरज असताना 6.4 षटकांचा खेळ इथे संपलाय. 50 धावा. आज षटकार आल्यानंतर इथे पाहूयात डॉट चेंडूची घोषणा होती. 7 षटकानंतर धोपलकावरती 56 धावा आहेत. आपण पाहतो की लवकरच एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते. उपसरपंच पिनाजी शेठ आव्हाळे यांच्या माध्यमातून दिवाळीच्या आधी सरपंच चषक या स्पर्धेची उद्घोषणा होती आणि त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल 81,000, द्वितीय 71,000, तृतीय 61,000 आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक असेल 51,000. याची आपण सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे.
आणि त्याच बरोबरीत आपण पाहूयात पुन्हा एकदा पुढील चेंडू. आफळवाडी प्रीमियर लीग 2026 मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्ये पैलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील युवा मित्र परिवार आयोजित APL 2026 पर्व 2 या स्पर्धेचं आयोजन मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्ये केले जाते. 2026 पर्व 2 या स्पर्धेचं आयोजन. आणि त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहतो इथे त्यानंतर सुंदर सुंदर फटका फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर. बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका. बिग 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 मोठा हिट षटकार. शेवटचे 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे कबड्डी धावा. पहिलवान प्रतीक दादा आव्हाळे पाटील मित्र परिवार आयोजित. त्यानंतर पाहूया पुन्हा एकदा एका बळीनं दुसरा येतो तिथे बालदार रुबाबदार जानदार दिमागदार षटकार 6 धावा. शेवटचा 1 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायच्यात 45 धावा. सरपंच हेमंत भाऊ सातो पाटील युवा मंच आणि त्याच बरोबरीत आपण पाहतो प्रतीक दादा आव्हाळे मित्र परिवार आयोजित आव्हाळवाडी प्रीमियर लीग 2025 या स्पर्धा मानाच्या ट्रॉफीचा कोण सदा सिकंदर. सरपंच हेमंत भाऊ सातो पाटील युवा मंच पहिल्या पर्वाचा मानकरी ठरलाय. जिंकलेल्या संघाचं स्वागत, पराभूत संघाचा आभार.